पुण्यातील कोंढवा परिसरातील अशरफ नगर येथे एका पेंटिंग गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली। या आगीत एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, मात्र परिसरातील रस्ता अरुंद असल्यामुळे अग्निशमन दलाच्या वाहनांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली। स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नामुळे आग अखेर आटोक्यात आणण्यात यश आले। सुदैवाने आग शेजारील इमारतीमध्ये पसरली नाही। आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून त्याचा तपास सुरू आहे। सर, अशरफ नगर या भागात आग लागली होती, काय सांगणार आहे? आज मध्यवर्ती अग्निशमन केंद्र या ठिकाणी रात्री 9:14 कॉल आला होता की कोंढवा खुर्द अशरफ नगर या ठिकाणी ग्राउंड फ्लोअरमध्ये आग लागलेली आहे। त्याच वेळेस अग्निशमन दलाकडून आमच्या 3 व्हेकल्स पाठवण्यात आलेले आहेत। त्या 3 व्हेकल पाठवण्यात आले असता जवळचे जे केंद्र होते दोन्ही कोंढवा आणि गंगाधाम या ठिकाणच्या 3 गाड्या पाठवण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी येत असताना रस्त्यांची जे कंजेस्टेड आहेत त्याचाही अडचणी होत्या किंवा रस्त्याच्या कडेने जे पार्किंग केलेल्या गाड्या होत्या त्याच्याही प्रॉब्लेम होते, परंतु या ठिकाणच्या नागरिकांनी आम्हाला सपोर्ट केल्यामुळे आमच्या गाड्या वेळेवरती त्या ठिकाणी पोहोचू शकल्या आणि काम करत असताना नागरिकांचाही सपोर्ट मिळाला। आतमध्ये जी आग लागलेली होती त्या आगीवरती आम्ही सतत पाण्याचा मारा करून आग पूर्णपणे विझवलेली आहे। आगीमध्ये एक माणूस जखमी झाल्याचं निदर्शनास आलं, त्यांना आपण हॉस्पिटलमध्ये रवाना केलेलं आहे। दुसरं की या ठिकाणी जे मालक आहेत त्यांच्याकडनं अशी माहिती मिळते की ते नव्यानेच त्यांनी पेंटसाठी लागणारे इक्विपमेंटचं गोडाऊन टाईप करण्यात आलेले आहे। त्या ठिकाणी फॅब्रिकेशनचं काम करत असताना वेल्डिंग करत असताना त्या वेल्डिंगच्या ह्याच्यामुळे आग लागली असावी असा अंदाज ओनर जे करतायत, तर अधिक माहिती अजून घेण्याचं काम चालू आहे। सर, यामध्ये जे इसम जखमी आहे तर किती वर्षाचा आहे, काय करत होता, म्हणजे कशामुळे आग लागली? जखमी झालेली व्यक्ती आहे त्यांचं मोहम्मद इरफान म्हणून नाव आहे। त्या अंदाजे 35 वर्ष आहे। त्यांना जखमी झालेले आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आलेले आहे। त्यांचं राहण्याचं ठिकाण कोंढवा परिसरामध्येच ते राहतात असं अधिक माहिती मिळालेली आहे। सर, ही आग कशामुळे लागली होती? आगीचं निश्चित कारण अजून समजलेलं नाही आहे, परंतु जे ओनर आहेत त्यांच्याकडनं असं समजतं की फॅब्रिकेशनचं काम चालू असताना त्याचं फॅब्रिकेशनचं वेल्डिंग चालू होतं आणि त्या वेल्डिंगमुळे झाले असावा असा अंदाज ओनर स्वतः करतायत। आम्ही माहिती घेतोय अजून। सर, शेवटचा प्रश्न असा आहे की फायर ब्रिगेडच्या गाड्या काही इकडं आतमध्ये पोहोचू पण शकत नाहीये आणि लई कॉम्प्लिकेटेड रस्ता आहे, त्याबाबत काय सांगा? आता हा जो परिसर आहे कंजेस्टेड आहे सर्वांनाच माहिती आहे, तरी सुद्धा या ठिकाणी गाडी आम्ही बऱ्यापैकी लवकरात लवकर आणलेले आहेत आणि आम्हाला या ठिकाणच्या नागरिकांचाही खूप सपोर्ट मिळालेला आहे। पारस मुथा यांचा रिपोर्ट।